जय शिवराय मित्रांनो. सर्वांना आज आपल्या 8 तारखेच्या रिपोर्टची उत्सुकता लागलेली आहे आणि आजही आम्ही अंबिका रेस्टॉरंटमध्ये आज काल मुक्कामी होतो. त्याचबरोबर पुढील काही क्षणात आम्ही उमरा या ठिकाणी जात आहोत आणि याच लोकेशनवरून सुद्धा आमच्या सहकार्यासोबत रील स्टार मित्रांसोबत जो काही आम्हाला तुमच्यापर्यंत एक रिपोर्ट द्यायचा होता. खरं तर मान्सूनचा रिपोर्ट आपल्याला त्याच प्रांगणात पाहायला मिळणार आहे ज्या ठिकाणी आम्ही हे पीक पाणी दौरा करतोय. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच आठवड्यामध्ये चक्क पुढच्या रविवारपर्यंत राज्यामध्ये जी काही वादळी वातावरणाची शक्यता होणार आहे या संदर्भात देखील माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. खरं तर आता ही वेळ नाही लाईव्हची, त्यामुळे तुमचे कामं देखील चालू झालेत. पण तरी सुद्धा ज्यावेळेस तुम्ही दुपारच्या वेळेला हा व्हिडिओ बघताय तो आपल्या इतरही बांधवांना शेअर करण्याचा प्रयत्न करायचा. बरं, सुरुवात करतोय आता मराठवाड्यापासून. लातूरसह बीड जिल्हा, परभणी, त्याचबरोबर नांदेड, यवतमाळ परिसरात सुद्धा येत्या 48 तासामध्येच वातावरण हे सक्रिय होणार आहे. पण ह्या 3 दिवसातलं वातावरणामध्ये पाऊस नाही, किरकोळ ढगाळ अशा पद्धतीचं हे वातावरण राहील. मित्रांनो, या वातावरणाची क्रेज जी आहे कर्नाटक तेलंगणा मार्गे आहे. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भाच्या अनेक भागांमध्ये हा पाऊस पुढील काळामध्ये म्हणजे आठवड्यानंतर चक्क पुढचा शनिवार आणि पुढचा रविवार म्हणजे आठवड्यानंतर हा वातावरणाचे मेघगर्जनेसह पडसाद उमटणार आहेत. जवळपास पाडव्याचीच तारीख आपण इथे संभाव्य शक्यता सांगितलेली आहे. आणि त्याचबरोबर सातारा, सांगली, सोलापूर देखील नाशिक क्षेत्राचाही समावेश आहे. पण तुम्हालाही माहिती आहे, ज्यावेळेस तो दक्षिण महाराष्ट्राकडे येतो त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्राला तो 1-2 दिवस लेट येतो. त्यामुळे आपण कधीही काय करायचे, ज्या भागाकडे पाऊस चालू आहे त्याच भागाकडे येत असताना आपल्याकडे येणार नाही या भ्रमात राहायचं नाहीये. खानदेश बाबत, खानदेशची उष्णता देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. खानदेशचाही शेतकऱ्यांना विनंती आहे. मागच्या वेळेस जळगावला पाऊस मात्र झाला नाहीये, पण त्यामागे असं नाही की ह्यावेळी होणार नाहीये. त्यामुळे सतर्कतेचा इशारा धुळे, जळगाव, नंदुरबार, शहादा या भागांना देखील राहणार आहे. कन्नड, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगरच्या सुद्धा सर्व तालुक्याला ह्यावेळी मात्र वातावरणाची भीती राहणार आहे. वातावरणाचा पाऊस मात्र 20% एवढाच असणार आहे, पण तुरळक भागांना याची चिंता मात्र लागून राहणार आहे. 18-19 दरम्यान या भागातलेही वातावरण सक्रिय होईल. पावसाची टक्केवारी मात्र फक्त 25च्याही आतमध्ये राहणार आहे. सर्व दूरची व्याप्ती छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याला नाहीये. मात्र लातूर परिसर, नांदेड परिसर ज्या भागात आम्ही स्थापित आहोत या भागाच्या परिसराला व्याप्ती 40 वरतीही जाते आहे. तर मित्रांनो, लाईव्ह मध्ये इथंच, पण याबरोबरच आणखीन सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेस आपल्या ऑफिसमध्ये आपण लाईव्ह घेणार आहोत त्या संदर्भात इथे सांगितलेला मान्सूनचा रिपोर्ट त्या वेळेला सुद्धा आपण देणार आहोतच. आणि मान्सून बाबत आज सांगायचं झालं तर मान्सून 2026चा रिपोर्ट जो आहे तो बिलकुल चांगल्या पद्धतीने निघलेला आहे. ज्या शेतकऱ्यांना दुष्काळाचा धाक वाटायचा त्या शेतकऱ्यांनी बिलकुल घाबरू नका. पहिले कंडिशन जून, जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबरची खराब आहे, पण मान्यही करतो. पण त्यामध्ये परतीचा जो मान्सून आहे तो दरवर्षी शेतकऱ्यांना तारतो. त्यामुळे जूनच्या आणि जुलैच्या पावसाकडे फारसं महत्व देऊ नका. परतीचा पाऊस हा महत्वाचा घटक मानला जाणार आहे आणि आपल्या विहिरीचा, आपल्या तळ्यांचा स्रोत हा पाऊस मिटवणार देखील आहेच. तर मित्रांनो, लाईव्ह मध्ये इथेच थांबतो. पुनश्च एकदा सर्वांना सप्रेम जय शिवराय. धन्यवाद. करा बंद.